सर्वांची इच्छा असेल की माझ्या हातात जो शंख दिसतोय तो शंख वाजवताना बऱ्याचशा जणांना शंख वाजवता येत नाही. तर सोप्या पद्धतीत शंख वाजवायची पद्धत सांगतो बघा. आपण जेव्हा हे बोट घालत असतो ही चुकीची पद्धत आहे. यात बोट घालायचं नसतं. शंख वाजवायच्या वेळेस आपला जो हा तोंड आहे तो अशा प्रकारे फुकायचा. असं थोडक्यात आपण फुकूया. हे बघा असं. आपल्याला दीर्घ हवा सोडायची आहे. त्याने शंखनाद होत असतो. शंखामध्ये कुठल्या प्रकारे जोरात हवा सोडायची नाही. मी तुम्हाला तोंड करून दाखवतो त्यानुसार शंखात असं आपल्या फुफ्फुसामध्ये जर एखादा त्रास असेल, श्वास घ्यायचा त्रास असेल, व्यसन करून काही गोष्टी करून जर त्या व्यक्तीला श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे, त्या व्यक्तीने दररोज सकाळी 5 वेळा विष्णू शंख वाजवायचा आहे. जितकं त्याची श्वास घेण्याची कॅपॅसिटी आहे तेवढ्या वेळेत त्यांनी हा शंख, ज्यांना श्वास घेण्याचा दम्याचा त्रास आहे त्यांनी अवश्य सकाळी सूर्योदयाच्या वेळेस वाजवायचा आहे. 41 दिवसच करायचा. तुमचा श्वासोच्छवासामध्ये फरक होईल आणि तुम्हाला काहीतरी वेगळा आणि सुंदर असा अनुभव या शंखनादातून मिळेल. ओम काय